नमस्कार, मी विनोद तळेकर. या NDTV मराठीच्या विशेष चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे. या चर्चेस कारण की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक चर्चा नव्यानं सुरू झालेली आहे, ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भातली. अर्थात ही चर्चा पहिल्यांदाच होत नाही आहे, तर यापूर्वी सुद्धा या स्वरूपाची चर्चा अनेकदा झाली आहे. पण अजून तरी हे दोन्ही बंधू वेगळे झाल्यानंतर एकत्र आलेले नाही आहेत. मात्र यावेळची परिस्थिती, राजकीय परिस्थिती काहीशी वेगळी आहे. राज्यात खूप सबळ झालेला भाजपसारखा तगडा पक्ष ठाकरेंच्या समोर एकनाथ शिंदे यांचं उभं राहिलेलं आव्हान आणि मनसेची सध्याची तोळामासा प्रकृती पाहता या दोघांनी एकत्र यावं का, अशा स्वरूपाची एक मांडणी राजकीय विश्लेषक करतायत. त्यातच काल उद्धव ठाकरेंनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे की महाराष्ट्राच्या जे मनात आहे तेच होणार आहे. उद्धव ठाकरेंना नेमकं म्हणायचं आहे का आणि महाराष्ट्राच्या मनात खरंच ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं आहे का, या संदर्भात या विशेष कार्यक्रमात आपल्याला चर्चा करायची. आणि या चर्चेसाठी माझ्यासोबत आहेत राज्यातले नामवंत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक. आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की खरंच ती वेळ आली आहे का ठाकरे बंधू एकत्र येण्याची. या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार संजीव शिवडेकर. शिवडेकरजी, आपलं स्वागत आहे. मयूर पारीख, अनेक वर्ष राजकीय वार्तांकन केल्याचा त्यांचा अनुभव आहे, आपलं स्वागत आहे. अभय देशपांडे, आपले राजकीय विश्लेषक, हे सुद्धा या चर्चेत सहभागी होत आहेत. त्याचबरोबर संदीप आचार्य यांनी मनसेच्या अगदी जन्मापासून हा पक्ष पूर्णतः कव्हर केलेला आहे. शिवसेनेच्या आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांना आतली बातमी असू शकते, त्यामुळे ती बातमी काय आहे हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असेल. अभिजित ब्रह्मनाथकर यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. आपल्या अनेक राजकीय विश्लेषणाच्या शोमध्ये तुम्ही त्यांना पाहिलं असेल. राजकीय वार्तांकन हा त्यांचा आवडीचा विषय. अनेक वर्ष माध्यमांमध्ये काम केल्यानंतर सध्या ते निवडणुकांचं विश्लेषण पूर्ण वेळ हे काम करतात. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत उदय तानपाठक. उदय तानपाठक हे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. मी सुरुवात करतोय अभयजी तुमच्यापासून. कालचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, आजचा सामनामधला फोटो आणि मनसे नेत्यांचे बदललेले सूर, हा यानंतर आता ही चर्चा सुरू झाली आहे. आपण खरं तर ही चर्चा 6 सवालांच्या आधारे करणार आहोत. पहिला सवाल आपण बघूया आणि मी तुमच्याकडे येतो. प्रश्न क्रमांक 1, सामनातला आजचा फोटो ज्याच्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांकडे पाहताना आहेत. मुखपृष्ठावरचा तो फोटो आहे. आणि उद्धव ठाकरेंचं कालचं वक्तव्य की महाराष्ट्राच्या जे मनात आहे तेच होईल, आणि मनसे नेत्यांचे बदललेले सूर, हे पाहता तुम्हाला आता वाटतंय का ही वेळ आलेली आहे ठाकरे बंधू एकत्र येण्याची? नाही, असं आहे की गेली अनेक वर्ष ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी चर्चा सुरू आहे. अनेकदा त्या दृष्टीने काही प्रयत्नही झाले. म्हणजे एकतर 2 भाऊ आहेत, नात्यांमधली मंडळी काही प्रयत्न करत होती, त्याच्यात झालं नाही, कारण राजकीय निर्णय असतात. परंतु यावेळेस पहिल्यांदाच एक थोडंसं गांभीर्याने मला वाटतं या संदर्भात विचार सुरू झालेला आहे. आणि त्याला कारण आहे सध्याची राजकीय परिस्थिती. आज दोन्ही पक्ष आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका निवडणूक ही अतिशय महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा असणार आहे. त्यामुळे स्वाभाविकच या निवडणुकीमध्ये आपण एकत्र यावं असं दोन्ही पक्षांना वाटतंय. आता हे ज्याचे इंडिकेटर्स म्हणतो आपण ज्यांना, की काय येथे सामनामधला फोटो असेल, बदललेले नेत्यांचे सूर असतील. म्हणजे एक महिनाभरापूर्वी ज्याचा शिवाजी पार्कवरचा कॅफेटेरिया असा उल्लेख झाला, काल ते आमचं दुसरं घर झालं बरं का. म्हणजे हा जो बदललेला सूर जो आहे तो आहे. महाराष्ट्राच्या मनात काय चाललंय ते तसं होईल, त्याच्यापेक्षा तुमच्या मनात दिसतंय यावेळेस थोडंसं एकत्र आलं पाहिजे. म्हणजे एक है तो सेफ है, हा एक वेगळा नारा यावेळेस वेगळ्या पक्षांनी घेतलेला दिसतोय. आणि मराठी माणसांची मतांमधली फूट टाळावी, या सगळा त्याच्या मागचा प्रयत्न दिसतोय. कारण महापालिका ही अतिशय महत्त्वाची पण अजून बराच टप्पा गाठायचा आहे. एक असं आहे की जागा वाटप असेल, शिवसेना आणि भाजपा अनेक वर्ष एकत्र होती, परंतु त्या दोघांचा जो मतदार होता तो वेगवेगळा होता. त्यांची प्राबल्य असलेले प्रभाग जे होते मुंबईतले ते वेगळे होते. त्यामुळे ते जागांच्या वाटाघाटी वगैरे इतकं मोठं ते आव्हान नसायचं. इकडे मनसे आणि शिवसेना यांचं प्राबल्य बलस्थानं असलेले जे भाग आहेत ते साधारणतः सारखेच आहेत. त्याच्यामुळे सगळं त्याची वाटाघाटी त्या सोप्या असणार नाही. पण मुळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला एक वाटते की मनसेची स्थापना झाल्यापासून अलीकडच्या काळापर्यंत मनसेचं राजकारणातलं अस्तित्वच मान्य नव्हतं उद्धव ठाकरेंना. ते त्यांना राजकीय पक्ष म्हणून ट्रीटच करत नव्हते.
परंतु आता ते राजकीय पक्ष म्हणून त्यांनी स्वीकारलेलं दिसतंय आणि बरोबर येण्याची भाषा सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की एक मोठं पाऊल त्या दिशेने पडलेलं आहे. युती होणार नाही होणार या गोष्टी अजून बऱ्याच लांबच्या आहेत, परंतु त्या दिशेने पहिल्यांदा पाऊल पडलंय एवढं मात्र निश्चित, आणि त्याचं प्रतीक सामनामध्ये आणि कालच्या वक्तृत्वामधून बाहेर आलेलं आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की प्रश्न आहे हे एकदा मान्य केले की मग उत्तराचं शोधण्याचे प्रयत्न होत आहेत, तसा हा सगळा प्रकार दिसतोय. अस्तित्व मान्य केलंय. मला संदीपजी तुम्हाला विचारायचं आहे की सध्याची राजकीय परिस्थिती हीच फक्त एकत्र येण्याची गरज आहे की जसं आपण म्हणतो की ठाकरे ब्रँड जिवंत राहण्याची गरज आहे? प्रश्न ठाकरे ब्रँडचा अस्तित्वाचा निर्माण झालेलाच आहे, हे मान्यच करावं लागेल. आज मनसेला मिळालेल्या सुरुवातीपासून यश आणि आता उतरती कळा, आता आणखी किती खाली जायचा मनसेपुढे खरंच प्रश्न पडलेला आहे. त्याच वेळेला मुंबईतल्या शिवसेनेच्या अस्तित्वाला धक्का लावण्याचं काम पद्धतशीरपणे एकनाथ शिंदेही करतात. आज अनेक शिवसेनेतले माजी नगरसेवक असतील, महत्त्वाचे पदाधिकारी असतील, हे सातत्याने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळतात. हाच जर ओघ कायम राहिला तर शिवसेनेकडे मुंबईमध्ये उमेदवार कुठून येतील हाही एक मोठा प्रश्न राहणार आहे. दुसरी गोष्ट, मुंबईतले मतदार तुम्ही बघा, मराठी टक्का कमी होत चालला आहे. गुजराती आहे, मारवाडी आहे, जैन आहे, मुस्लिम आहे, उत्तर भारतीय आहे, उत्तर भारतीयांचा टक्का वाढतो या सगळ्या याच्यामध्ये. अशा परिस्थितीमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येणं ही केवळ मुंबईपुरती नाही तर महाराष्ट्राकरता गरज आहे. आता तुम्ही जर लक्षात घेतलं असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा राज ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला दिला होता. विधानसभा निवडणुकीमध्ये स्वाभाविक त्यांची एक अपेक्षा होती की भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदे त्यांच्या काही जागा निवडून आणून देतील. प्रत्यक्षामध्ये अमित ठाकरेपासून सगळ्यांना पाडण्यात आलं. अगदी कल्याणचा राजू पाटलालाही त्यांनी पाडलं. मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाही आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेकडे भारतीय जनता पार्टीचे एकनाथ शिंदे सेनेचे लोक जाणं येणं हा एक वेगळा भाग झाला आणि अस्तित्वाचा प्रश्न हा आता दोघांकरता निर्माण झाला आहे. म्हणून राज ठाकरे यांनी स्वतःदा पहिल्यांदा मुलाखतीमध्ये महाराष्ट्र हितासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची एक हाक दिली, साथ दिली. तिथून तो खरा प्रवास सुरू झाला आणि त्याला सातत्याने उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेचे जे काही समर्थक नेते आहेत, त्यांचे जे नेते आहेत त्या नेत्यांकडनं सातत्याने पॉझिटिव्ह अप्रोच दाखवला गेलेला आहे. म्हणजे संजय राऊतांनी 2-3 वेळा स्टेटमेंट केलं एकत्र यायला पाहिजे. अनिल परबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे. सुषमा अंधारेंनी वारंवार सांगितलेलं आहे. आणि आता दस्तूर खुद्द उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याच्या अनुषंगाने काही स्टेटमेंट्स केलेली आहेत. आता प्रश्न आहे की या सगळ्या प्रवासामध्ये राज ठाकरेंकडनं एक वाक्यसुद्धा आलेलं नाही आहे. उलट आपण बघतो की राज ठाकरेचे जे जवळचे लोक आहेत, म्हणजे आता संदीप देशपांडे असतील किंवा बाकीचे काही दोघं तिघं लोक असतील, हे सातत्याने विरोधी स्टेटमेंट करतायत. सूर जरी मवाळ झाला असला तरी सकारात्मक सूर कोणाचाच दिसत नाहीये. पण काल अविनाश जाधव असं म्हणालेत की जर उद्धव ठाकरेंनी एक पाऊल टाकलं तर राजसाहेब 100 पावलं टाकतील. ते असं हे पॉझिटिव्ह म्हणतायत. अविनाश जाधवांचा एक वेगळा विषय झाला, तो ठाण्याचा विषय आला. ठाण्यामध्ये मनसेचं एकही डिपॉझिट वाचलेलं नाही महानगरपालिकेमध्ये आणि येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा मनसेकडे तिथे गमवायला सुद्धा काही नाही आहे. त्यांना ते म्हणणं भागच आहे, त्यांना पर्यायच नाही. तिकडे जर युती झाली तर त्यांना काहीतरी आशा निर्माण राहू शकते. मुंबईतही मनसेची परिस्थिती अशीच आहे. मुंबईत मनसेला मिळालेली मतं जर आता विधानसभेच्या निवडणुका त्यांनी लढलेल्या जागा बघता 2% मतं मिळालेली आहेत. पक्षाचे चिन्ह वगैरे सगळंच दावायला लागलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये या दोघा भावांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आता याच्यावर भारतीय जनता पार्टीने मधल्या काळामध्ये काही चॅनल्सवरती वगैरे मी त्यांची वक्तव्य ऐकली आहे. दोघंही एकत्र आले तर त्यांची मतं एकनाथ शिंदेंच्या मिळालेल्या मतांपेक्षा कमी आहेत वगैरे वगैरे वगैरे. मग लोकसभा निवडणुकीत काय झालं होतं, अबकी बार 400 पार म्हणत होतात, बरोबर आहे. महाराष्ट्रात 40पेक्षा जास्त जागा येतील म्हणून भाजपचे नेते सांगत होते. 23 खासदारांचे 8 खासदार झाले. लाडकी बहीण आणि अनेक योजना ज्या काही घोषणा केल्या होत्या, लाडका भाऊ असतील, वृद्धांना तीर्थयात्रा असतील, असंख्य गोष्टी घोषणा केल्या होत्या, शेतकरी कर्जमाफी वगैरे सगळ्याच, या सगळ्या पार्श्वभूमीवरती भरभरून मतं मिळाली जी लोकसभेपेक्षा 6% जास्ती होती. त्याचा बेनिफिट भारतीय जनता पार्टीला झाला. 133 जागा आल्या, एकनाथ शिंदेंच्या 57 जागा आल्या. अजित पवारांना 40 जागा मिळतील स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आणि हे सगळे प्रत्यक्षातही ते मान्य करत आहेत. म्हणजे असं काही नाही आहे. मग महानगरपालिकेमध्ये हे दोघं भाऊ जर एकत्र आले तर हा काही प्रश्न मुंबईचा नाही आहे. मुंबई हे शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, शहर आहे, बरोबर. दिल्लीच्या भाजपच्या नेत्यांच्या दृष्टीने कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातनं किंवा मुंबईतनं महापालिकेतनं ठाकरेंना हद्दपार करणं हे त्यांचं एक इच्छाच आहे. ती दूर करण्याकरता ते जंग पछाडतील. या सगळ्या पार्श्वभूमीवर दोघं भाऊ एकत्र आले तर ठीक आहेत, नाहीतर एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी
असे जर दोघं एकत्र आले मुंबईमध्ये युती म्हणून त्यांचं की अजित पवार वगैरे सगळे तर यावेळेला एकत्र ठाकरे लढले, ब्रँड समोर एक मोठं आव्हान असेल. तर उद्धव ठाकरेंच्या 35 ते 40 जागा येण्याची सुद्धा मारामारी राहील. आता जशी मांडणी संदीप आचार्य करतायत, उदय तानपाटे, की मला तुम्हाला प्रश्न हा आहे की हे असं म्हणतायत की एक महाराष्ट्राची गरज आहे, मुंबईची गरज आहे, पण ही खरंच महाराष्ट्राची गरज आहे, मुंबईची गरज आहे की फक्त ठाकरेंची गरज आहे? मुळात ठाकरे ब्रँड नावाचा काही प्रकार आहेच मला मान्य नाही. ब्रँड वगैरे म्हणतात मोठं त्यावेळी स्टेटमेंट तो- करताय तुम्ही. हा, ह्याच्याकडे ब्रँड म्हटलं की तुम्ही त्यात व्यापार आला, मग बाकीच्या गोष्टी आल्या, मग त्यात प्रमोशन झालं, या सगळ्या गोष्टी. मला नाही वाटत ब्रँड वगैरे. ठाकरे नाव आहे, आडनाव आहे, महत्त्वाचं नाव आहे, राजकारणात अतिशय महत्त्वाचे आहे, हे सगळं मान्य. ब्रँड वगैरे असं काही नाही. तो शिल्लक बाळासाहेबांबरोबर संपला, तो नंतर राहिलेला नाही, तो पहिली गोष्ट. पण असं एक बोललं जातं की मराठी माणसाच्या भल्यासाठी आता दोघांनी एकत्र आलं पाहिजे. नाही, खरंच नाही, वाटतं आता तुम्हाला? उद्धव ठाकरेचं स्टेटमेंट आहे की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते काय, महाराष्ट्राच्या मनात नक्की काय आहे तेच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. नाही नाही, असं नाही होत. पण ते शेवटी महाराष्ट्राचं भलं म्हणजे काय? मग तुमच्या दोघांचं भलं आणि महाराष्ट्र भलं का? तुम्हाला सत्ता मिळणं आहे, महाराष्ट्राचं भलं आहे का? महाराष्ट्राचं हित म्हणजे नक्की काय हे सांगा तरी आम्हाला एकदा. काय आहे नक्की? की भाजप सत्तेतून जाणं, शिवसेना उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेना तिकडून हाकलणं, हे भलं आहे का महाराष्ट्राचं? भलं म्हणजे काय हे तरी सांगा. ते कोणी सांगायला तयार नाही आहे. आणि दोघं एकत्र येणार हे आत्ता संदीप आचार्यांनी सांगितलं की ते मनसेकडून अजूनपर्यंत कुठल्या प्रकारचं स्टेटमेंट आलेलं नाही. हे उद्धव ठाकरेंकडून चाललेलं आहे. हे खूप मोठ्या अशा पुरामध्ये ना आपण नेहमी चित्र बघतो, एक म्हणजे हात धरून लोक वाचवायला प्रयत्न, तसं ते चाललेलं आहे यांचं. ते काय मला वाटत नाही की ते एकत्र फार येतील असं वाटत नाही मला. म्हणजे आता राजकीय गरज म्हणून ते जवळ येण्याची भाषा पूर्णपणे करतात, गरज पण आहे. त्यांना मनापासून तसं वाटत नाही. त्यामुळे या युतीमध्ये तुम्हाला तथ्य वाटत नाही नाही. असं आहे, पण ते मनसेचं प्रयत्न पुढाकार दिसत नाहीयेत. नाही ना. त्याचं कारणही असं यांनी सांगितलं ना की ज्यांच्याकडे गमवायसारखं असतं ते पुढाकार घेतात किंवा त्यांना युती ही अधिक त्यांना गरजेची वाटते. हां. ज्यांच्याकडे गमवायला काहीच नाहीये त्यांना स्वाभाविकपणे याच्यात निगोशिएशन मध्ये जास्त काय मिळवता येईल या किंवा अजूनही एक दृष्टिकोनातून मुद्दा प्रयत्न असा आहे की मनसेला अशा पद्धतीने चर्चा सुरू ठेवून भाजप किंवा तत्सम पक्षांवर दबाव बनवायचा आहे वेगळ्या नाही, अर्थाने. मला त्यात एक मुद्दा जोडायचा आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी 3दा शिवतीर्थाला वारी केलेली आहे. म्हणजे राज ठाकरेंकडे सध्या बऱ्याच ऑफर आहेत. पर्याय आहेत. एकमेव उद्धव ठाकरेंचा पर्याय नाही, शिवसेना शिंदे गटाचा पर्याय आहे. आणि अधूनमधून भाजपवालेही त्यांना आंख मिचोली करत असतात. तर त्यामुळं उद्धव ठाकरेंचे सगळे बोटं तुपात आहेत, राज ठाकरेंचे सगळे बोटं तुपात आहेत असं म्हटलं तर वावगं नाही. आता जो संदीप आचार्यांनी उल्लेख केला होता की दोघांची आकडेवारी जर एकत्र आली तरी ती शिंदे किंवा भाजपपेक्षा मोठी होत नाही. मला आकडेवारीच्या अनुषंगाने हे विचारायचं आहे. म्हणजे साधारण मला जी माहिती आहे, अवगत आहे त्यानुसार 4 लाख मुंबईमधली मतं ही मनसेकडे होती आणि 10 लाख मतं ही उद्धव ठाकरेंकडे. म्हणजे त्या अर्थाने 14 लाख त्यांची मतं विधानसभेतली. आणि भाजपकडे आणि शिंदे भाजप आणि या एकत्रित युतीकडे साधारण 27 लाखांपर्यंत मतं आहे. आकडे जर पाहिले तर एकत्र येऊन पण फारसा परिणाम होताना दिसत नाहीये. अर्थात 1+1 हे मतांच्या राजकारणात नसतं, ही बाब मान्य आहे. विनोद, पण मुळामध्ये लोकसभे आणि विधानसभेचे आकडे कधी स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू होत नाहीत. त्याचं मूळ कारण इथं प्रभाग छोटा होतो, मुद्दे स्थानिक होतात आणि नेते सुद्धा स्थानिक असतात. त्यामुळे हे कुठलेही आकडे आपल्याला चर्चेसाठी ठीक आहेत, परंतु ते लागू होणार नाहीत. आणि दुसरा त्यातला महत्त्वाचा मुद्दा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे कशामुळे एकत्र येत आहेत? की त्यांची ती राजकीय मजबुरी आहे का ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे की मतांची बेरीज आहे? याचं उत्तर हे उद्धव ठाकरेंच्या अगतिकतेमध्ये आहे असं मला वाटतं. कारण राज ठाकरेंचं मौन ते एखाद्या सभेत किंवा पत्रकार परिषदेमध्ये सोडत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या मनात काय चाललंय ते कळणार नाही. पण ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे वेळोवेळी वक्तव्य करतात, त्यावरून यावेळेला त्यांना ही युतीची गरज जास्त आहे असं चित्र आहे. अगदी. आपण दुसरा प्रश्न बघूयात. दुसरा प्रश्न आहे, शिवसेना मनसे एकत्र झाले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खरंच यश मिळेल का? म्हणजे आता खरं तर त्या मुद्द्याला आपण सुरुवातच केलेली आहे. संजीव शिवडेकर, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणजे आतापर्यंत असं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांची गणितं वेगळी असतात, विधानसभा लोकसभेची गणितं वेगळी असतात, आकडेवारी इथे काम करत नाही, इथे तुमचा पर्सनल टच कामाला येतो. अशा वेळेला दोन्ही पक्षांचे नेते हे एकाच प्रभागात त्यांचे स्ट्रॉंग होल्ड आहेत. म्हणजे ज्या प्रभागात शिवसेनेचा स्ट्रॉंग होल्ड आहे त्याच प्रभागात मनसेचाही स्ट्रॉंग होल्ड आहे. जागा वाटपाचा यातनं तिढा निर्माण होणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उलट प्रश्न अधिक वाढतील असं वाटत नाही तुम्हाला? नाही, कसं आहे एकत्र आले तर कसं आहे, आता यांनी जसं म्हटलं एका पक्षाकडे गमवण्यासाठी काही नाही आणि एका पक्षाची आहे ते टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे, जे काय उरलं सुरलं. पण गमतीचा भाग असा ह्याच्यात एक असा आहे
की त्या साईडला बीजेपी म्हणते की 150 आम्ही लढणार, शिंदे 100 मागतायत, जागा 227 आहेत. म्हणजे ह्यांच्याच दोन पक्षात भांडणं सुरू झाली आहेत. जे बोलणी चालू आहेत आता की राज ठाकरेला ऑफर मिळू शकते किंवा राज ठाकरे बार्गेनिंग करतायत, तिसऱ्याला आता स्कोपच नाही. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेत तर खरा रोष जो असेल खालचा, त्याचा फायदा हे दोघं एकत्र आले तर मला असं वाटतं ह्या साईडला जास्त फायदा होईल असं मला वाटतं. कारण की तिकडे सत्तेचे मारामारी आहे, कारण ज्यांना आमदाराला आपले नगरसेवक आणायचे कार्य, कारण आमदाराचा बेस आहे नगरसेवक, एका आमदारामध्ये 6 नगरसेवक असतात. तर शिंदेचे आमदार किंवा शिवसेने बीजेपीचे आमदार हे आपल्या कार्यकर्त्याला तिकीट देण्यासाठी खूप प्रयत्न करतात. आणि ते तिथे जी भांडणं होतील त्याचा फायदा ह्या दोघं जर एकत्र आले आणि मराठी वोट जर एकत्र झाले तर गणितं नक्की बदलू शकतात. पण हे जर वेगळे राहिले तर त्यांच्या भांडणात राहून सुद्धा तेच पुढे निघून जाते असं मला वाटतं. त्यामुळे आकडा 227 म्हणजे ऑलरेडी यांचा दोघांचे म्हणून 250च्या वर गेलेत. अजून अजित पवार, RPI, इतर छोटे गट आपण ह्यांना पकडलंच नाहीये. त्यांना RPIला तर द्यावं लागेल, कारण लोकसभेला काय दिलं नाही, विधानसभेला काय दिलं नाही, मंत्रिमंडळात काय स्थान नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिकेत RPIला 4-5 जागा जर सोडल्या तर ह्यांच्या 280चा आकडा आत्ताच येतोय. मयूर, तुम्हाला असं वाटतं की दोघं जण एकत्र आले, ठाकरे बंधू दोघं एकत्र आले तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगलं यश मिळेल, की तुम्हाला असं वाटतं की प्रश्न उलट वाढतील, कारण दोन्हीचे स्ट्रॉंग होल्ड आणि ड्रॉबॅक्स हे सेम आहेत? नाही, ॲक्च्युली याचं कॅल्क्युलेशन खूप कॉम्प्लेक्स आहे. त्याचं कारण म्हणजे असं की मागच्या BMC निवडणुकीत प्रत्येक पक्षाने वेगळी निवडणूक लढवले होते. म्हणजे काँग्रेस वेगळी, NCP सगळ्यांनी स्वतःची निवडणूक लढली होती वेगळ्या पक्षाने त्यांचा चिन्हाखाली. परंतु यंदा इंडिया ब्लॉक वर्सेस NDA आहे की नाही हा मुळात पहिला प्रश्न. कारण जर MNS आणि शिवसेने हे दोन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणूक लढतायत तर काँग्रेसला हे चालणार काय? कारण ज्या वेळेस मुंबईत BMCची निवडणूक असेल त्याच वेळेस बिहारमध्ये सुद्धा निवडणूक असेल. आणि आज सकाळीच माहीम, शिवाजी पार्क इथे भरपूर फलक लागलेले आहेत की शाळेमधून तुम्ही इंग्रजी आणि मराठी फक्त दोन्ही भाषा तुम्ही कंपल्सरी करा आणि हिंदीला काढून टाका. आणि अशा एक पत्र सुद्धा अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांना लिहिलं आहे. जर हे दोघे भाऊ पालिकाच्या निवडणुकी किंवा या चर्चेमुळे एकमेकांसोबत आले तर त्याचे रिपरकेशन बिहारच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतात. आणि एवढंच नव्हे तर हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर काँग्रेस कुठून निवडणूक लढणार? कारण काँग्रेस हायकमांड यांचं असं मत आहे एक की इंडी ब्लॉक म्हणून एकत्र निवडणूक लढवायची गरज आहे. म्हणजे एकूणच या दोघं एकत्र आले तर त्यांचे प्रश्न वाढणार आहेत. हाच प्रश्न थोडा वेगळ्या अंगाने, म्हणजे हा मुद्दा मांडला तो महत्त्वाचा आहे की उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना सोबत घेणं हे अधिक सोयीचं आहे की काँग्रेसला? कारण काँग्रेसची आकडेवारी पाहता आणि मनसेची आकडेवारी पाहता काँग्रेस हा उलट जास्त चांगला पर्याय उद्धव ठाकरेंसमोर वाटत नाही? मला वाटतं की मुंबईचा पॅटर्न, ज्याचा मगाशी अभिजितने उल्लेख केला की महापालिका, लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका, प्रत्येक निवडणुकीचा वोटिंग पॅटर्न हा वेगळा असतो पूर्णतः. या महापालिका निवडणुकांमध्ये जेव्हा प्रभाग पद्धतीमध्ये निवडणूक होते, जेव्हा निवडणुकीचा कॅनव्हास छोटा होतो तेव्हा कॅन्डिडेट ज्याचं पक्षाचं केडर चांगलं आहे त्याचं वेटेज वाढलेलं असतं, ते महत्त्वाचं असतं. आणि केडर मुंबईमध्ये शिवसेनेचा अजूनही व्यवस्थित आहे. म्हणजे महाराष्ट्रातले जे 20 आमदार निवडून आलेत त्यातले 10 मुंबईतले आहेत. म्हणजे मुंबईत अजूनही उद्धव ठाकरे यांचं बऱ्यापैकी अजून स्थान आहे. या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर मला वाटतं की मयूरचा जो मुद्दा आला की त्याचा परिणाम, प्रोज आणि कॉन्स काय आहेत त्याचे. जर मराठी मतांचं एकत्रीकरण होईल, ज्या मधल्या काळामध्ये या सततच्या पराभव किंवा पक्षाच्या फुटीमुळे चिन्ह जाणं, नाव जाणं, याच्यामुळे पक्षात जे आलेलं नैराश्य आहे त्याला कुठेतरी तो दिलासा मिळेल. आणि मग अनेकदा 2+2 5 किंवा 6 असंही होऊ शकतं, ती बेरीज बदलते. पण त्याच वेळी जो नवीन मतदार उद्धव ठाकरे यांच्या नव्या भूमिकेमुळे त्यांच्याबरोबर जोडला गेलाय तो कसा रिॲक्ट होणार, अगदी तो अतिशय महत्वाचा प्रश्न असणार आहे. दर अनेक ठिकाणी, कारण राज ठाकरे काय मशिदीवरच्या भोंग्यांचा मुद्दा काही लगेच सोडणार नाहीत, किंवा आता ज्याचा उल्लेख मयूरनी केला की हिंदीची सक्ती नको, हा मुद्दा लगेच सोडणार नाहीत. मग असे मुद्दे आल्यानंतर तो मतदार तो त्या निवडणुकीमध्ये कसा रिॲक्ट होतो, अतिशय महत्त्वाचा तो मुद्दा असणार आहे. कारण तुम्ही हिंदुत्वाची भूमिका आता परत त्या मार्गावर जाणार आहात की नाही, कारण तुम्ही सांगताय आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्व सोडलेलं नाही आहे, पण ती भूमिका आता मतदारांना पटेल का, हाही सगळा. आणि ती पटवायला गेलात तर नवीन मतदार टिकेल का,
मला वाटतं की हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा या कॉम्बिनेशनमधून पुढे येणार. अगदी हा अभयनी जे आता सांगितलं की 2017ची निवडणूक बघितली तर बीजेपी 51 वरनं डायरेक्ट 82 वर गेली, कारण ते नेशन प्राईड ह्या थीमवर खेळले. त्याच्यामुळे इथे महाराष्ट्र प्राईड वर्सेस नेशन प्राईड येणार आहे. आणि स्वाभाविक आहे, महाराष्ट्रीयन माणसाला पण नेशन प्राईड असतं, त्यामुळे सगळे मराठी यांच्या मागे उभे राहतील. कारण बीजेपी थीम जी असेल कॉईन, म्हणजे पुलवामा नंतर हे आहे, आता त्याच्या अगोदरचं जे झालं उरी विरी, नेशनच्या थीमवर जर ते खेळले तर ते म्हणजे निवडणुकीत लोकल असो किंवा राज्यसभा म्हणजे लोकसभा यावेळेचा असो, पट हा भाजपने स्वतः आखला तर हे जरा वेगळ्या हे पद्धतीने गणित लक्षात घ्या याच्यामध्ये की 17 सालची निवडणूक शेवटची झाली आहे मागची. त्याच्यानंतर आता 7, 8, 9, 10 वर्ष जी काय होत आहेत जवळपास, ती काय 8-9 वर्ष आहेत. 8 वर्ष झाली. 8 वर्षात खूप बदल झाले ना, मतदारांमध्ये बदल झाले, पॅटर्न मध्ये बदल झाले असतील. तुम्ही आता ते गृहीत धरून चालणार शिवसेना नाही. एकसंघ नाहीये, नाहीये ना. एकसंघ होती. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे ना. आणि आतापर्यंतची जर मुंबई महापालिका किंवा महापालिकांमधल्या निवडणुका जर पाहिल्या तर आतापर्यंत मुंबई, ठाणे, नाशिक या निवडणुकांमध्ये शिवसेना किंवा मनसे हे ग्राउंड बनवत होते आणि त्यावर इतर लोक रिॲक्ट होत होते. यावेळेला असं वाटत नाही की भाजप या सगळ्यात, म्हणजे आतापर्यंतची भाजपची गेल्या काही वर्षातली कार्यपद्धती पाहिली तर निवडणुकीचा मुद्दा हा भाजप सेट करते. संदीपजी, आता मुळात तुम्ही लक्षात घ्या, 3-4 वर्ष झालेत इलेक्शन झालेले नाहीयेत. महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, 3-4 वर्षापासून कार्यकर्ता खालचा तळाचा जो आहे तो वेगळ्या पद्धतीने विचार करतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस असतील, तटकरे असतील किंवा सर्वच पक्षाचे प्रमुख नेते यांची विधानं जर आपण बघितली तर त्यांचं असं म्हणणं आहे, कार्यकर्ते काय ठरवतील त्याप्रमाणे त्या वेळेला युती आघाडी होतील. म्हणजे आता हे चित्र स्पष्ट आहे की ना युती होणार आहे सगळीकडे, ना आघाडी होणार आहे सगळीकडे. सो मुंबईमध्ये सुद्धा काँग्रेस वगैरे एकत्र येतील वगैरे ही शक्यता मला तरी दिसत नाहीये. सो स्पष्ट संकेत दिलेले आहेत. त्यामुळे चान्सेस आहेत की झालीच तर मनसे बरोबर युती होऊ शकते, ती महाराष्ट्र पातळीवर होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक हे दोन्ही शिवसेनेसाठी म्हणजे उद्धव ठाकरेसाठी, राज ठाकरेसाठी आणि एकनाथ शिंदेसाठी प्रामुख्याने महत्वाचं आहे आजच्या घडीला. म्हणजे जो मुद्दा आता मयूर मांडला तो मुद्दा असा आहे की ठाकरेंना हा अंदाज आलेला आहे की आपल्यासोबत आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी नसेल, आपल्याला स्वबळावर लढायचं आणि त्या अनुषंगाने त्यांनी अगोदरच हा पर्याय चाचपायला सुरुवात केली आहे. तो केलेलीच आहे, पण मुंबई, ठाणे, पुणे इतकंच नाहीये. तर MMR मधले ज्या महापालिका आहेत त्या 6 महापालिका तेवढ्याच महत्वाच्या आहेत ना, की ज्या नागरीकरण वाढलेलं आहे तिकडचं, तिथला मतदार वेगळा झालेला आहे. तर हे बघावं लागेल त्याच्यामध्ये की काय मराठी बहुल मतदारसंघ आता कॉस्मोपॉलिटिन होत चाललेत, त्यामुळे तिथली गणित वेगळी असू शकतात. निवडणूक होऊन 8 वर्ष झाली. मराठी बहुल मतदारसंघ सुद्धा शिवसेनेला मतं देत नव्हती, सगळेच आपण जेव्हा पोलरायझेशनचा विचार करतो तेव्हा रिव्हर्स पोलरायझेशन पण होत असतं. त्याचं भान अभिजितला काहीतरी मुद्दा मांडायचा पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी. उदयजींनी जे म्हटलं की MMR रिजन मधल्या 6 महानगरपालिका बघितल्या पाहिजे. भिवंडीमध्ये काय अस्तित्व आहे या दोन्ही शिवसेनेचं, नवी मुंबईमध्ये काय अस्तित्व आहे, मीरा भाईंदरमध्ये काय अस्तित्व आहे, तर 0 अस्तित्व आहे. वसई विरारमध्ये तर आपण चर्चाही करण्या इतकं अस्तित्व नाही. तर त्यामुळे जर आपण बघितलं तर मी एक छोटी आकडेवारी काढली. 34 जिल्हा परिषद आहेत. त्या 34 जिल्हा परिषद पैकी एक तरी जिल्हा परिषद 2 भाऊ एकत्र येऊन आणतील का? तर नाही. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं यश हे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक 4 महापालिका पुरतं यश धरायचं का? तर तसं नाही. दुसरं, 28 महानगरपालिका झाल्यात आता. इचलकरंजी ही नवीन महानगरपालिका आहे. या 28 पैकी आपण फक्त 5 महानगरपालिकांमध्ये या 2 भावांचं अस्तित्व आहे, दोन्ही शिवसेनेचं अस्तित्व आहे आणि त्यांच्या पक्षाचा जीव तिथे आहे म्हणून आपण या चर्चा करतो. बाकीच्या 23 ठिकाणी ते नगण्य आहेत. म्हणजे नागपूरमध्ये काय, अकोल्यात काय, परभणीत काय, नांदेड काय, लातूर काय, आपण चर्चा सुद्धा करू शकत नाही. म्हणजे एका अर्थाने असं आहे की जिथे मनसेचं प्राबल्य आहे तिथेच मनसे बरोबर युती होऊ शकते. बाहेर जी आहे ना महाविकास आघाडी, ठाकरेंना पर्याय शोधावा लागेल. ती अनेक ठिकाणी महाविकास आघाडी ही जशाला तशी तिकडे ट्रान्सलेट होईल. कारण जिथे तिथे तिन्ही पक्षांना भाजपला तोंड देण्यासाठी थोडक्यात काय तर मनसे सोबतच्या या दोस्तीच्या ज्या चर्चा आहेत त्या त्यांच्यासाठी हा मुद्दा राज यांना मान्य पाहिजे ना. काँग्रेसच्या बरोबर तुम्ही आहात एके ठिकाणी कुठेतरी आहात, नागपूरला काँग्रेस बरोबर राहायचं आणि इथे नाही, इथे आमच्याबरोबर राहायचं. हा उद्धव ठाकरेंना ठरवायला लागेल काँग्रेसचा हात सोडायचा, शरद पवार बरोबर राहायचं का नाही राहायचं हे ठरवायला लागेल त्यांना. तेव्हा ते आपण पुढचा प्रश्न घेऊया, चर्चा अशीच सुरू राहणार आहे. तिसरा प्रश्न असा आहे की ठाकरे बंधू एकत्र येण्याने भाजपचं तगडं आव्हान परतवून लावणं खरंच शक्य आहे का? म्हणजे मगाशी जो आकडेवारीचा मुद्दा आला होता, आकडेवारीच्या अनुषंगाने अभिजित तुम्हाला प्रश्न आहे की आत्ता जर आकडेवारी पाहिली लोकसभा, विधानसभा, यातनं आकडे कुठल्याच अर्थाने ठाकरे बंधू एकत्र येण्यानं त्यांचा फायदा होईल याकडे
म्हणजे कल दाखवत नाही आहेत, अशा वेळेला भाजपसारखं तगडं आव्हान खरंच दोघे ठाकरे बंधू परतवून लावू शकतील एकत्र येऊन? मला असं बिलकुल वाटत नाही. त्याची दोन महत्त्वाची कारणे आहेत. दोन भाऊ एकत्र आले तरी खालचा नेता, शिवसैनिक, मनसैनिक एकत्र येणार आहेत का? आणि सर्वात कळीचा मुद्दा ठरतो निवडणुकीमध्ये तो म्हणजे जागा वाटप. आता उदाहरण देतो, दादर माहीममध्ये मनसेची ताकद आहे आणि शिवसेनेची ताकद आहे. तिथं जर तुम्ही एकाला तिकीट दिलं, समजा सध्याचं जे शिवाजी पार्क हा मतदारसंघ धरला, तिथं प्रकाश पाटणकरांच्या पत्नी नगरसेविका आहेत आणि तिथं मनसेनं दावा केला आणि तिथं जर मनसैनिकाला तिकीट नाही भेटला तर शिंदेचा पर्याय आहे. नाही, ते शिंदेचा पर्याय आहे, भाजपचा पर्याय आहे. त्यामुळे इतकं सोपं नाहीये ह्या दोन्ही भावांसाठी एकत्र येऊन सत्ता मिळवणं. बंडखोरी अटळ आहे आणि युत्या आघाड्या ह्या छुप्याही असतात, हे आपण स्थानिक स्वराज्य संस्थेत पाहिलेलं आहे. आणि शेवटचा मुद्दा यामध्ये की उद्धव ठाकरे किती अगतिक आहेत हे मी 2019 पासून झालेल्या त्यांच्या युत्या आघाड्या सांगतो. उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाजपचा हात सोडला त्यावेळेसपासून त्यांनी कोणाशी आघाडी केली? पहिले काँग्रेस राष्ट्रवादीशी केली, नंतर अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी डाव्यांचाही पाठिंबा घेतला, संभाजी ब्रिगेडचाही पाठिंबा घेतला, लोक भारतीचाही पाठिंबा घेतला. आणि जेव्हा विधानसभेमध्ये बहुमत पाहिजे होतं तेव्हा समाजवादी पक्षाचाही पाठिंबा होता आणि त्यांच्यासोबत शेतकरी संघटना रघुनाथ दादाची आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातले सगळे जे जे शक्य घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांशी युत्या केलेल्या आहेत. आता एकच राहिलाय त्यांच्या दृष्टीनं, नाही MIM वर येतो मी. म्हणजे माझा मुद्दा असा आहे, तुमचा एक शेवटचा मुद्दा मांडा. माझा मुद्दा एवढाच आहे की आता एकच त्यांना युती करायची राहिली ती राजसोबत आणि त्यासाठी ते अगतिक आहेत. पण मला अभय सर विचारायचं हे आहे की फक्त आपण राजकीय फायदा तोट्याच्या अनुषंगानेच या युतीचा विचार करतोय. आयडिओलॉजिकली जर एकत्र येऊन म्हणजे एकमेकांच्या म्हणजे सत्ता वाटप न करता किंवा जागा वाटप न करता फक्त आयडिओलॉजिकली एकत्र यायचं, म्हणजे जसं राज ठाकरेंनी भाजपच्या बाबतीत विधानसभेत केलं होतं की फक्त आमचा बिनशर्त पाठिंबा असेल, आयडिओलॉजिकली एकत्र यायचं आणि स्वतंत्र लढायचं, असा पर्याय असू शकतो? महाराष्ट्रात 2019 नंतर आयडिओलॉजी हा शब्द म्हणजे वापरणं थोडंसं मला धोक्याचं वाटतंय. म्हणजे फार मोठी रिस्क आहे हा शब्द वापरणं. आता ते आयडिया काढून टाकू, आपण लॉजिकलचा विचार करूया. तर मला वाटतं की लॉजिकली त्या पक्षांचा विचार, आता ज्याचा आपण हे करतो की या मतांची बेरीज दोघांची एकत्र फक्त ही अस्तित्वाच्या लढाईसाठी असू शकते. 2017ला शिवसेना आणि भाजप राज्याच्या सत्तेत एकत्र असतानाही अत्यंत कडवी लढत झाली होती महापालिकेची आणि जवळपास तो सामना बरोबरीच सुटला होता. 2 नगरसेवकांचा फरक होता आणि भाजपाचं ट्रॅक रेकॉर्ड दिल्लीपासून गल्लीपर्यंत लक्षात घेतलं तर ते त्याच्यापेक्षा अर्ध्या जागा असतात तरी सत्ता मिळवू शकले असते. परंतु त्यांनी ती भूमिका घेतली नाही, कारण त्यांच्यासाठी राज्यातलं सरकार महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे त्यांनी पहारेकरी होण्याची भूमिका स्वीकारली त्यावेळेस आणि महापालिका शिवसेनेला देऊ केली. पण आता तशी परिस्थिती नाही. शिवसेना एकसंघ राहिलेली नाही. शिवसेनेतले आमदार, बरेचसे माजी नगरसेवक, मोठं केडर हा शिंदेंकडे आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हे दोघांचं एकत्र येणं हा सत्तेपेक्षा तो आहे ते अस्तित्व टिकवणं या दृष्टीने त्याला मला वाटतं की अधिक महत्त्व त्यांचं आत्ताचं दिसतंय, कारण त्याच्याशिवाय ही लढत होऊ शकणार नाही. परंतु भाजपा पूर्ण ताकदीने याच्यातून या निवडणुकीत उतरणार, कारण हा रिवायवलची संधी आहे आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला रिवाईव्ह होण्याची संधी देण्याची मला वाटतं की तेवढं मोठेपणा निश्चितपणे किती व्यक्तिगत पातळीवर संबंध असले तरी भाजपात दाखवत नाही आणि तो यावेळेसही दाखवत. पोस्ट पोल अलायन्स महाराष्ट्रात कशाही होऊ शकतात, म्हणून मगाशी 2019 उदाहरण दिलं. भविष्यात काही होऊ शकेल, पण या निवडणुकी ही अतिशय कडवी लढत असेल आणि या कडव्या लढतीमध्ये उद्धव ठाकरे यांची मला वाटतं की सगळ्यात मोठी परीक्षा जी असेल, अवघड पेपर त्यांच्यासाठी आहे, कारण त्यांच्याकडे गमवायला. हाच प्रश्न संदीपजी तुम्हाला आहे की भाजप यांना संधी देईल असं तुम्हाला वाटतं? कारण आपण फक्त ठाकरे बंधूंचा विचार करतोय, त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचा विचार करत नाही आहोत. आपण लोकांचा मुळात विचार करत नाही आहोत. माझा मुद्दाच वेगळा आहे. आपण ते ठाकरे बंधू आणि भाजपला तगडं आव्हान न मिळायला कारण काय मला समजावून सांगा. जी आश्वासनं विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी इलेक्शन लढली होती, त्यावेळेला दिलेली सगळ्या आश्वासनांना आज हरताळ फसलेला आहे. आज गॅस सिलेंडर तुम्ही महाग करून टाकलाय 35 रुपयांनी, LPG महाग करून टाकलेला आहे. सगळंच काही महाग, रोज महागाई प्रचंड प्रमाणात वाढत चालली. सर्वसामान्यांना, उत्तर भारतीयांना कोणालाच हे परवडत नाही आहे. मुंबई शहरामध्ये कोणी कोणावर डिपेंडंट नाही आहे. आता हे जे म्हणतात महाराष्ट्रामध्ये 28-29 महानगरपालिका, प्रश्न असा आहे तो मुंबई महानगरपालिका ही देशाचे आर्थिक केंद्र आहे.
मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे अनेक राज्यांच्या राज्यांच्या 5 ते 6 राज्यापेक्षा खूप जास्त आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती साऱ्या देशाचं लक्ष, सर्वांचंच लक्ष आहे मुंबई महानगरपालिकेकडे लागणारे उघड आहे. आणि वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरेंची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये होती, देशातही त्याच्याचमुळे त्यांचं नाव होतं, हेही वास्तव आहे. आता आयडिओलॉजी हा वेगळा विषय झाला, पण दोन्ही ठाकरे हे बाळासाहेबांचंच नाव वापरतात, शिंदेही बाळासाहेबांचंच नाव वापरतात. आयडिओलॉजी त्यांच्या दृष्टीने बाळासाहेब ठाकरे हे नाव हीच आयडिओलॉजी आहे. आता राहिला प्रश्न भाजपा किंवा एकनाथ शिंदे आणि दोघे एकत्र लढले तर आव्हान होईल का? तर मुळामध्ये अनेक विषय आहेत. लावरे तो व्हिडिओसारखा आता लावायला व्हिडिओ राज ठाकरेंना प्रचंड मोठ्या प्रमाणात संधी आहे. भारतीय जनता पार्टी असेल की आत्ताचं सरकार असेल, भ्रष्टाचाराचे शेकडो घटना रोजच्या रोज घडत आहेत. कालची घटना विसरावी रोज दुसरी नवीन चालू होते, ती नवीन विसरावी तिसरी चालू होते. त्याच्याशिवाय महागाईचे मुद्दे आहेत, यांनी दिलेली आश्वासनं आहेत, सरकारची परिस्थिती, मुंबईची फार वाट लावून टाकली, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते काढून सगळं करून आज मुंबईचे पूर्ण सत्यानाश करून टाकलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या दोन्ही ठाकरे बंधूंना मुंबईसाठी आवाज उठवायला, ठाण्यासाठी आवाज उठवायला, पुणे नाशिकसाठी आवाज उठवायला पूर्ण संधी आहे. अगदी त्यात राज ठाकरे यांची भाषणाची एक शैली जर आपण बघितली तर ते एक निश्चितपणे वादळ निर्माण करू शकतात, एक आव्हान निर्माण करू शकतात. आणि लोकही एवढे बावळट राहिलेले नाही आहेत. जसं ग्रामीण भागामध्ये कोणीतरी कुठला तरी पक्ष कोणत्या तरी साखर कारखाना असेल, वेगळ्या याच्यात असेल, कोणावर डिपेंडेंट असतो, तसं मुंबईत कधीच कोणी कोणावर डिपेंडेंट नव्हतं, पुण्यात नाही, ठाण्यात नाही, नाशिकमध्ये नाही. तर त्यामुळे आव्हान निर्माण करण्याची क्षमता आहे का? हो आहे. लोकांना त्रास होतोय का आजच्या परिस्थितीला? लोकांना बोचतंय. लोकांना कोणतरी एक नेतृत्व पाहिजे. ते जर हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले, नीट इलेक्शन लढलो तर महापालिका निवडणुकीमध्ये निश्चितपणे आव्हान निर्माण करू फक्त शकतो. राजकीय गणित न आखता अनेक मुद्दे आहेत, ज्या अनेक मुद्द्यांवर मुद्दे या आहेत दोन्ही ज्यामध्ये- भावांना एकत्र किंवा वेगवेगळ्या करून भाजपसमोर आव्हान उभं केलं जाऊ शकतं. चौथा प्रश्न पाहूयात. ठाकरे बंधू एकत्र आले तर एकनाथ शिंदेसमोर मोठं आव्हान उभं राहील असं वाटतं का? हा जो अँगल आहे मयूर, एकनाथ शिंदे यांचं स्वतःचं अस्तित्व पण या निवडणुकीत पणाला लागलेलं आहे. त्यांनी विधानसभेत चांगलं यश मिळवलं, लोकसभेत येता यश होतं, पण आता या निवडणुकीत कारण ठाकरेंकडनं पूर्णतः आता पक्षाची सूत्र त्यांच्या हातात आलेली आहेत, पण अजूनही शिवसेना ही ठाकरेंची असं कुठे ना कुठेतरी आहेच. ते पूर्णतः पुसून काढण्यासाठी शिंदेसमोर ही निवडणूक हे मोठं आव्हान असेल. आकडेवारी संदर्भात जर आता आपण मुद्दा जो मांडला होता त्या संदर्भात मला काही बोलायचं आहे. जर आपण आता जे विधानसभे निवडणुकीचे निकाल पाहिले तर या निकालामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत की प्रत्येक वॉर्डामध्ये किमान 2 ते 2,500 MNS वोट्स आहे. त्यांचे कॅन्डिडेट्स हरले हा विषय वेगळा, पण जेव्हा मागच्या निवडणुकीत म्हणजे 2017च्या वर्षी जेव्हा 83, 84, 82, 84 असा काही निकाल लागला होता, या 2000 जे 2000 मत आहे ते जर फिरली तर बऱ्याच सीटवर निकाल बदलू शकतात आणि त्याच्या अनुषंगानेच ही धवपड सुरू आहे असं मला वाटतंय. ओके. आणि आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला तर गळती लागलेलीच आहे. बरेच ठिकाणी कार्यकर्ते जे आहे ते एकनाथ शिंदे, कारण कार्यकर्त्यांना एवढंच हवं असतं की त्यांचे काम जे आहे ते शासन सत्तेची ऊब हवी असते थोडक्यात. होय, आणि म्हणून त्यांना आता पुढे जायचं आहे आणि म्हणून या युतीची त्यांना सर्वात जास्त गरज आहे. संजीव, हा मुद्दा की एकनाथ शिंदे हा फॅक्टर या निवडणुकीत नुसतं एकनाथ शिंदे नाही, सगळे म्हणतात, सगळे पक्ष अजून उमेदवार शोधण्याच्या ह्याच्यात आहेत. अजून त्यांना उमेदवार कोण आहे, जसं कारण अनेक लोक सोडून गेलेत, काही लोक तळ्यात मिळत आहेत. बीजेपी एकच पक्षाचे मागच्या ऑक्टोबर 24ला निवडणुकीचा रिझल्ट लागल्यानंतर मिशन 150 त्यांनी त्या दिवशीच सांगितलं आणि त्यांच्याकडे यादी पण तयार आहे. त्यांच्या अनेक बैठका झाल्यात. अजून तर बाकी सगळे पक्ष युती ते 8 महिने पुढे आहेत जवळजवळ. म्हणजे ह्यांच्या म्हणजे मागची 5 वर्ष तर काम केलंच असेल, पण सत्ता आल्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी 8 महिन्यांचा त्यांच्याकडे ॲडव्हान्टेज आहे. अजून हे लोक हेच ठरवत आहेत की आपण एकत्र यायचं की नाही यायचं, मग शिंद्यांकडे जायचं की इकडे जायचं. त्याच्यामुळे ॲडव्हान्टेज बीजेपी आहे आणि बाकी सगळ्यांचा लॉस आहे. युती हो, एकनाथ शिंदे हे, ह्या पालिकेत ॲडव्हान्टेज बीजेपीच राहील असं मला वाटतं, कारण त्यांची तशी तयारी आहे अभ्यासाची. म्हणजे हाच प्रश्न आपण थोडं वेगळ्या अंगाने हवे सर, की एकनाथ शिंदे समोर आव्हान हे नाही, एकनाथ शिंदे हेच मोठं आव्हान आहे सगळ्यांसमोर. आताची परिस्थिती पाहिली, एकनाथ शिंदे हेच मोठं आव्हान आहे, कारण त्यांचं एकूण कार्यपद्धती पाहिली सगळीकडची, ते सगळीकडची माणसं त्यांच्या पक्षात घेत आहेत. ते एक पर्याय म्हणून त्यांचा पक्ष एक सगळीकडच्या लोकांना निर्माण होतोय, तर तेच एक आव्हान आहे. ते उभा राहील का नाही. कसं आहे की युती जेव्हा होते ना, तेव्हा काही मतदारसंघ जेव्हा तुम्ही मित्र पक्षाला सोडता तेव्हा तिथले जे उमेदवार तुमचे तयार असतात
त्या उमेदवार काही आता पक्षाचा निर्णय आहे तो शिरसावंद मानून घरी बसेल असं समजायचं काही कारण नाही. आता लोकांना कुठल्या ज्याचा आयडिओलॉजीचा उल्लेख केला का त्याची आता कुठलीही आडकाठी राहिलेली नाहीये. म्हणजे तुम्ही तिकीट दिलं तर तुमच्यासाठी लढू नाही तर दुसरीकडे जाऊ अशा पद्धतीने. मग अशा जर विचार केला आपण तर याचा फायदा जसा एकसंघ हे 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जी ताकद तयार होणार आहे त्याचे काही फायदे आणि तोटे एकनाथ शिंदेंना होणार आहेत. एक होईल की मराठी मतांवर हे सगळं कन्सॉलिडेशन होत आहे असं लक्षात आलं तर भाजपाला सुद्धा युतीमध्ये एकनाथ शिंदेंना मोठं स्थान द्यावं लागेल. कारण त्यांना तेवढं महत्त्व द्यावं लागेल. कारण मराठी कन्सॉलिडेशन जर होत असेल तर त्याला छेद देण्यासाठी एकनाथ शिंदेंना प्रॉमिनन्स द्यावा लागणार आहे त्या आघाडीमध्ये. दुसरं असं आहे की ज्याचा उमेदवारांचा उल्लेख केला ते उमेदवार तिकडे येऊ शकतात. आत्ता मावळत्या महापालिकेतले जवळपास 41 नगरसेवक ऑलरेडी शिंदेकडे गेलेले आहेत. आता त्यांचं स्थानिक तिथलं काम आहे अनेक वर्षांचं आणि अनेक ठिकाणी त्यांनी तयार ठेवलेलं आहे. याचे निर्णय होते किंवा काही लोक या दोघांचं एकत्र येण्याचं काय होईल याची प्रतीक्षा करतायत. किंबहुना अनेकांना शंका अशीच येते की हे आउट गोईंग थांबवण्यासाठी तर चर्चा सुरू झालेल्या नाही आहेत ना अशी शंका काही लोकांना येते. त्याच्यामुळे मला वाटतं की या संदर्भातले नेमक्या निवडणुका येतील तेव्हा स्पष्टता होईल. परंतु त्याचे फायदे जसे होतील तसे त्याचे तोटे पण निश्चितपणे प्रत्येक पक्षांसाठी असणार. संदीपजी, हे 2 भाऊ एकत्र येतील की अजून आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. पण आले समजा तर तुम्हाला असं वाटतं का एकनाथ शिंदेसमोरचं हे मोठं आव्हान असेल की एकनाथ शिंदेसमोरची ही मोठी संधी असेल? दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये. आता ठाण्यामध्ये जर आपण बघितलं तर ठाण्यामध्ये मुळात भाजप आणि एकनाथ शिंदे युती होणार नाही हे मी स्पष्ट सांगतो. 131 जागांमधले 66 नगरसेवक जे शिवसेनेचे होते ते एकनाथ शिंदेकडे गेले. प्लस आव्हाडांकडच्या आत्ता अलीकडच्या काळातले त्यांनी 6-7 नगरसेवक घेतले. म्हणजे जवळजवळ 80 नगरसेवक आहेतच शिंदेकडे. अशा वेळेला भारतीय जनता पार्टी जागा किती सोडणार? भाजपच्या तिकडे 22 नगरसेवक आहेत. म्हणजे ठाण्यामध्ये युती हा विषय राहिलेला नाही आहे. ठाण्यामध्ये स्वतंत्रपणे शिंदेसेना स्वतंत्र उभी राहील. तिथे शिवसेनेचं अस्तित्व काय आहे, तिथे मनसे आणि शिवसेना एकत्र आले तर किती आव्हान देऊ शकेल, हा एक छोटासा मुद्दा राहतो. मुंबईमध्ये परिस्थिती अशी आहे ना की मुंबईमध्ये आजही एक मोठा वर्ग हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मानणार आहे. जरी नगरसेवक हे फुटून गेलेले असतील, 40 नगरसेवक गेलेत, आणखी आधीचे सगळे म्हणून 81 लोक साधारणपणे गेलेत, तरी ते मतांमध्ये हा मतं फोडू शकतात. कन्वर्ट किती करू शकतील हा परत प्रश्न राहतो. पण हे दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर बेनिफिट डेफिनेटली. आज आपण बघितलं असेल तर आता ठाकरेंना आता आपण जर बघितलं असेल तर गुजराती, मारवाडी, जैन एक गटामध्ये भाजपकडे जातात. यात काही आता संशय राहिलेला नाही. काही ती मतं आता काही शिवसेनेकडे येण्याचा काही विषय राहिलेला नाही. मारे मुंबई, मारे शिवसेना वगैरे असं कॅम्पेन. आणि उत्तर भारतीय पण उत्तर भारतीयही बऱ्यापैकी आज काँग्रेसकडे न जाताना सुद्धा ते भारतीय जनता पार्टीकडेच आहेत. राहिला मुस्लिम मतांचा प्रश्न आणि मराठी मतं बाळासाहेब ठाकरे आणि हे सगळे लोक जेव्हा शिवसेनेत होते तेव्हाही एक गट्टा कधीही शिवसेनेला मराठी माणसांनी मतदान दिलेलं नाहीये. प्रजा समाजवादी पक्षापासून अनेक पक्षांबरोबर बाळासाहेबांना सुद्धा युती तडजोडी आघाड्या कराव्या लागलेल्या आहेत. आणि नंतरच्या काळात भारतीय जनता पार्टीवर 25 वर्ष युती असा तो प्रवास आहे. एक गट्टा 85 वगळता कधी शिवसेना एक हाती सत्तेवरती आलेली नाहीये. बाळासाहेब म्हणजे चलतीच्या काळातही कधी आलेलं नाही. त्यामुळे आता काही फार आपण अपेक्षा करण्याचा अर्थ नाही. 2017ला आली ना असं काय. 2017ला आली म्हणजे त्या 84 जागा ज्या मिळाल्या त्यातही खरं जास्तीच मिळाल्या असत्या. शेवटपर्यंत युती करणार असं भारतीय जनता पार्टीने दाखवलं. आदल्या दिवशी रात्री चर्चेच्या वाटाघाटीच्या फायनल स्टेजच्या आधी देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शकतेचा मुद्दा ठाण्याच्या टिपटॉपमध्ये कार्यकर्त्यांसमोर मांडला आणि दुसऱ्या दिवशी युतीच्या जागा वाटपाच्या चर्चेच्या ऐवजी पारदर्शकतेवर बोला असं सांगायला सुरुवात केली. तिथे ती युती तुटली. शेवटपर्यंत युती होणार या भूमिकेत आपल्या जागा अंधारात ठेवून त्यांनी गेल्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. म्हणून ते 51 वरून 82 जागा झाल्या होत्या. 2014ला फसवलं म्हणतात, 2017ला फसवलं. आता वारंवार फसणाऱ्यांना काय म्हणायचं? म्हणजे तुमचं म्हणणं काय की हे दोघं एकत्र आले तर शिंदेंना म्हणावा तसा फायदा होणार नाही, उलट मुंबईमध्ये तगडं आव्हान राहील. मुंबईमध्ये शिंदेना एवढं सोपं जाणार नाही. ठाण्यामध्ये शिंदे वन साइडेड असतील. सगळीकडे होणार नाही ना. महाविकास आघाडीची म्हणजे 15 वर्ष सरकार असतानाही अनेक ठिकाणी स्वबळावर लढले. युती असतानाही शिवसेना भाजपा डोंबिवलीत असेल, मुंबई डोंबिवलीची जर आपण निवडणूक बघितली आहे कशी किती टोकदार झाली, तसे स्वाभाविकपणे ठाण्यामध्ये कदाचित शिवसेनेला भाजपा नको असेल, नागपूरमध्ये भाजपा शिवसेनेला बरोबरही नाही घेणार. मला वाटतं की असं बऱ्याच ठिकाणी होईल आणि त्याचे परिणाम राज्याच्या राजकारणावर होऊ नयेत याची काळजी लोक घेत असतात. लिटमस टेस्ट म्हणून आधीच एक कॉइन केलं असे स्लोगन ना, मुंबईत आम्ही मोठे भाऊ आणि ठाण्यात ते मोठे भाऊ.
ते एक टॉस करून बघितलं की रिॲक्शन काय होते लोकांना, शिंदे काय रिॲक्ट करतात तो म्हणजे काय. मगाशी जो संजीवनी मुद्दा मांडलेला आहे की या दोघांचं एकत्र येणं न येणं यांनी काय भाजपला फरक पडणार नाही, भाजपने इटसेल्फ स्वतःचं काम वेगळं सुरू केलंय. अभिजित, मला असं वाटतं जर उद्या शिंदे आणि भाजप एकत्र आले मुंबईमध्ये तर ते म्हणतील आम्ही राज्याच्या हितासाठी आलो, आणि इतर ठिकाणी ते म्हणतील स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर आम्ही केला. हे ठरलेली स्क्रिप्टेड भाषण तुम्हाला सगळीकडे मिळतील. अगदी कारण प्रत्येकाची तीच भाषा आपापली तयारी. यांच्यात पण येऊ शकते ना. पुढचा प्रश्न बघूया. राज्याच्या स्थैर्यासाठी मराठी माणसाच्या प्रश्न हितासाठी 5. 20 वर्षांची कटुता विसरून कार्यकर्ते आणि नेते एकदिलानं काम करतील दोन्हीकडचे असं वाटतं का? कारण आतापर्यंत मगाशी आपला जो मुद्दा आला होता, कार्यकर्त्यांमध्ये यावेळेस पहिल्यांदा मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एकत्र येण्याची ओढ नेत्यांपेक्षा जास्त म्हणजे दिसते. त्यासाठी मी एक उदाहरण देतो. परवा नाशिक मधला जो प्रकार आहे, मनसेच्या कार्यालयामध्ये एक पूजा होती आणि त्याला म्हणजे कोणतंही आमंत्रण नसताना ठाकरे गटाचे कार्यकर्ते फक्त तिथे आता गेले. प्रश्न आहे, कार्यकर्ते एकत्र येतील. सगळ्यांना वाटतं की कार्यकर्ते एकत्र काम करणार नाहीत. मला कार्यकर्त्यांचा प्रश्न नाही वाटत आहे, नेत्यांचा. हे नेते एकमेकांना स्पेस देतील का? कारण मुळात ह्या वाद जो आहे ना, तो बाळासाहेबांच्या वारसदारीचा वाद आणि त्याच्यातून वेगळे झालेले पक्ष आहेत. या स्थितीमध्ये दुसऱ्या नेत्याला तेवढा प्रॉमिनन्स मिळण्यासाठी जी स्पेस द्यावी लागते, आता तो एक पक्ष आहे, ते आपला पक्ष वाढवणार ही भूमिका जेव्हा घ्यावी लागते, तशी भूमिका घेण्याची सवय नाहीये ठाकरेंना. आणि ती मला वाटतं की ती बदलायची जर भूमिका त्यांनी घेतली तर मग ही युती फक्त कागदावर नाही राहणार, तर ती प्रत्यक्षातपणे उतरेल आणि त्याचा फायदा होऊ शकेल. कारण 20 वर्ष जवळपास या नेत्यांनी एकमेकांवर टीका केली. आणि जर आपण साधं एक मुंबईतलं उदाहरण घेऊ, दादरमधलं उदाहरण घेऊ. दादरमध्ये दोन्हीकडे स्ट्रॉंग नेते आहेत. अशा वेळेला एकत्र आले तर या नेत्यांचं नेमकं नियोजन कसं करायचं, त्यांच्यापैकी कोणाला प्राधान्य द्यायचं, हा प्रश्न निर्माण होईल. नाही, मुळामध्ये तुम्ही जर आत्ता बघितलं तर दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना याची जाणीव आहे की आपली परिस्थिती आता यथातथा आहे. जर आज आपण एकत्र आलो नाही, एकत्र लढलो नाही तर आपलं अस्तित्व संपलं. आता लोकसभा विधानसभा पुढे 4 वर्ष इलेक्शन नाही आहेत, 5 वर्ष. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी जागोजागी जे बघतोय, मुंबईत बघतोय, ठाण्यात बघतोय, जितक्या बाहेरूनच्या कार्यकर्त्यांशी बोलतोय, मला एक पिक्चर क्लिअर आहे त्याच्यामध्ये. कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांना एकत्रित निवडणूक लढावं असं वाटतंय. तर जर तसं जर एकत्र लढलं तरच आपल्याला जिंकण्याची काही प्रमाणामध्ये शक्यता आहे. ही कार्यकर्ते मधल्या फळीतल्या नेत्यांची पण भावना आहे. वरती या दोघांचं आता काय होणार, करणार की नाही करणार त्यांचा प्रश्न आहे. कारण अजूनपर्यंत राज ठाकरेंकडनं कुठलंच सकारात्मक विधान त्याच्यानंतर आलेलं नाही आहे. सुरुवातीला महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायला मी सगळे मतभेद गाडायला तयार आहे म्हणजे काय हे त्यांनी कधी स्पष्ट केलं नाही. म्हणजे युती करणार आहे का, महाराष्ट्रव्यापी करणार आहे का, महापालिका ते मोघम विधान होतं. ते कोणा संदर्भात होतं, हितापेक्षा आमच्या दोघांमध्ये मतभेद काहीच नाही हे विधान होतं. ते म्हणजे काहीच नाही म्हणजे संकेत नव्हते. नाही, ते मिटवायला तयार आहे. उद्धव ठाकरे म्हणाले मतभेद नाहीत, आहेत आम्ही विसरून टाकू. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर दोघांना एक दिसतंय की आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. आता दोघांनी कुठेतरी एकत्र ट्रायडंट बिडंट मध्ये बसावं, चर्चा करावी, मार्ग काढावा. अमित ठाकरे म्हणालेले आहेत की मला असं वाटतं की आता जे संदीप म्हणाला ना, त्याच्यापेक्षा ते विधान जे होतं राज ठाकरे, ते निवडणुकांबद्दल नव्हतं. ते वेगळ्या संदर्भात होतं, तेवढ्यापुरतं होतं. ते निवडणुका हा आयाम नंतर त्याला लागला असं, पुढच्या भागात आला तो. अगदी. पुढचा प्रश्न बघूयात, शेवटचा प्रश्न, 6वा प्रश्न, की ब्रँड ठाकरे टिकणं हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किती महत्वाचं आहे किंवा खरंच गरजेचं आहे का? म्हणजे ब्रँड ठाकरे असं आपण म्हणतो, उदय तानपाटक, खरंच ब्रँड ठाकरे असा काही प्रकार आहे का आणि तो टिकणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्राची राजकीय गरज आहे का? बाळासाहेबांबरोबर तो ब्रँड ठाकरे संपला. कारण नंतरच्या काळात शिवसेनेने ज्या काय तडजोडी केल्या, इतर सगळ्या गोष्टी केल्या आणि ज्या घडल्या, त्यातून हा ठाकरे नावाचा ब्रँड नामशेष झाला, किंवा नामशेष म्हणणार नाही पण तो कमी झाला, त्याची तीव्रता कमी झाली. आणि पुन्हा ब्रँड वगैरे असं काही नसताना शेवटी तो पक्ष जो आहे तो एका विशिष्ट आयडिओलॉजीवर असतो, त्यांच्या मतदारांशी असलेली त्यांची जी काही नाळ बांधते त्याच्यावर असतो. हा ब्रँड म्हणजे काय असतं, तुम्ही विकायला निघाला का एखादी वस्तू, ती कुठला व्यापार आहे का तो, असं नाही ना. ब्रँड बिंड हे वेगळा भाग आहे. चितळे बंधू हा ब्रँड आहे, ठाकरे बंधू ब्रँड नाही होऊ शकत. पण ब्रँडचा विचार केला तर आपण ब्रँड कसा म्हणवतो ठाकरे, की एक त्यांची विचारधारा होती, हिंदुत्ववादी कराल विचारधारा होती, किंवा इतर ज्या गोष्टी बाळासाहेबांनी आपल्या कारकिर्दीत मांडल्या होत्या. आता त्या सगळ्या आयडिओलॉजी असेल किंवा इतर राजकारणाचे इतर काही मुद्दे असतील, या सगळ्या मुद्द्यांवर खरंच तो ब्रँड टिकला असं वाटतंय का तुम्हाला? एक निश्चित आहे की मुंबईचा DNA हा शिवसेनेचा होता, हे मान्यच करावं लागेल. कारण लोकसभेला, विधानसभेला अनेकदा कसेही निकाल आले तरी महापालिकेत शिवसेना हवी अशी भूमिका घेणारा मोठा मतदार होता, आणि तो कमी झालाय हे मान्य करावं लागेल पहिले.
मुळात मराठी माणसाचा टक्का घसरलेला आहे. मराठी माणसाच्या मतदारांमध्ये वाटेकरी वाढलेले आहेत, त्याचं मतांचं विभाजन होतंय. भाजपालाही आपण अमराठी पक्ष ठरवतोय मुंबईमध्ये, पण भाजपाबरोबरही मराठी मतदार बऱ्यापैकी जुळलेला आहे मधल्या काळामध्ये आणि तो जाणीवपूर्वक त्यांनी जोडलेला आहे, हेही लक्षात घ्यावं लागेल. त्याच्यामुळे ठाकरे ब्रँड जरी असला आता तर त्याला ब्रँड बरोबर एक शब्द येतो, पण खरं हा राजकारणाच्या दृष्टीने वापरणं योग्य नाही, पण ब्रँड व्हॅल्यू म्हणतात. तर त्या ब्रँड व्हॅल्यू कमी झालेलं हे निश्चितपणे मान्य करावं लागेल. पण अशा वेळेस मग काय ते एकत्र आलं तर ते पुन्हा पूर्ववत तयार करता येईल का? कारण तुमचे हे ब्रँड व्हॅल्यू काही एका दिवसात तयार झालेलं नव्हतं. ते बाळासाहेबांनी 1966च्या आधीपासून, म्हणजे शिवसेनेची औपचारिक स्थापना होण्याच्या आधीपासून स्थानिक लोकांसाठी ज्या स्थानिक लोकाधिकार समित्या होत्या, मुंबईतल्या मराठी माणसाच्या अधिकाराची जपणूक होती, या सगळ्या गोष्टींनी तो ब्रँड तयार झाला होता. मागच्या 10 वर्षामध्ये त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय प्रयत्न केले? जेव्हा राजकीय तडजोडी करत जाता तेव्हा स्वाभाविकच तुम्हाला अशा मर्यादा ओलांडाव्या वाटतात. बाळासाहेब हिंदुत्व आणि मराठी त्या ब्रॉडगेज नॅरोगेजवर कधी जायचे ते कळायचे पण नाही, कारण त्यांनी मराठी आणि हिंदुत्व या दोन्ही एकत्र त्या गोष्टी बांधल्या होत्या. तुम्हाला ती कसरत जमली नाही. मग त्या राजकीय तडजोडी करताना तुम्ही हिंदुत्व कधी सोडलं कधी नाही सोडलं या संदर्भात गोष्टी होत गेल्या. आणि मग अशा वेळेस स्वाभाविकपणे तो ब्रँड तुम्हाला बिल्ड करायचा असेल तर फक्त दोघांनी एकत्र येणं एवढं पुरेसं असणार नाही आणि तो एक दिवसात तयार होणार नाही एवढं नक्की. अभिजित, हा जो मुद्दा आहे म्हणजे आत्ता जो मुद्दा मांडला, ब्रँड हा फक्त काही एका आडनाव या घटकावर नाही आहे, तर त्याच्याशी रिलेटेड अजूनही काही मुद्दे होते. ते मुद्दे आता दोन्हीकडच्या ठाकरेंनी सोडलेले आहेत. अशा वेळेला तो ठाकरे ब्रँड पुन्हा एकसंध होईल किंवा तशा अर्थाने तो ब्रँड व्हॅल्यू असलेला ब्रँड असेल? विनोद, मगा उदय सरांनी जो मुद्दा मांडला की ठाकरे नावाचा ब्रँड हा बाळासाहेबांनंतर महाराष्ट्रात दिसला नाही. जे काही दिसलं ते त्यांचा पक्ष आणि त्यांचं राजकारण आपल्याला दिसलं. आत्ता उद्धव ठाकरे जसं म्हणाले, महाराष्ट्राच्या मनात जे काही आहे ते लवकरच जनतेच्या मनात आहे ते दिसेल. पण मला वाटतं हे जनतेच्या मनापेक्षा अमित आणि आदित्य यांच्या भविष्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे ठाकरे ब्रँड काय असेल, शिवसेना मनसेना काय असेल, हे त्या दोघांचं भविष्य घडवण्यासाठी एकत्र येऊन करायचा प्रयोग आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर त्या 2 युवराजांचं अस्तित्व टिकेल आणि तो अयशस्वी झाला तर दोन्ही युवराजांना पुढची किमान 10 वर्ष संघर्ष करावा लागेल. जर तुमच्याच भाषेत बोलायचं झालं तर ब्रँड ठाकरेला पुढची 10 वर्ष सत्ता नाही आली तर संघर्षाचा काळ आहे असं म्हणता येईल. आणि एक फक्त मुद्दा जोडतो की एकत्र येणं म्हणजे आपण निवडणुकीच्या दृष्टीने जर एकत्र आले तर साधारणतः दोन्ही पक्षाच्या मागच्या काही वर्षातल्या भूमिका लक्षात घेतल्या तर गुजरातसाठी महाराष्ट्राच्या हिताशी बाबत केलेली तडजोड हाच साधारणतः मुंबईच्या सगळ्या निवडणुकीचा फोकस असणार आहे. आणि हा जर फोकस झाला तो राज ठाकरेंच्या बाबतीत तर तो नॅचरली येतो, कारण त्यांची भूमिका ती राहिलेली आहे मराठीच्या बाबतीत, तुमची धरसोड झालेली आहे. मग अशा वेळेस जर तुम्ही मराठी मुद्दा घेऊन जर तो कन्सॉलिडेट करायचा प्रयत्न केला तर तो रिव्हर्स पोलरायझेशनचा पण मुद्दा मला वाटतं की त्याच्यात येणार, त्यांना मांडता पण येणार नाही, कारण तसं त्यांना ग्राउंड मिळणार नाही. आणखीन एक अभिजितने सांगितलं त्याप्रमाणे हा मुद्दा जसा आदित्य आणि अमित यांच्या जसा ह्याचा आहे, सगळे पक्ष तुम्ही बघा, सगळ्या पक्षांमध्ये पुढची पिढी जी आहे ती सेटल करण्यात जातात, त्यांचं हे भवितव्य ठरवण्याचं हे चाललेलं आहे. राष्ट्रवादीत बघाल तर सुप्रिया सुळे किंवा कोण रोहित पवार असतील, यांचं भवितव्य काय ते बघायला चाललेलं आहे. नेतृत्व पुढच्या पिढीकडे जात आहे, तसं इथे जात आहे का नाही यांची मुळात भाजप हा एकमेव पक्ष असा आहे, पक्ष म्हणून की ज्यांचं नेतृत्व पुढच्या पिढीकडे जातं किंवा पिढी वगैरे ठरलेलं नाही कुठे अशी. त्यामुळे यांचं जे काय ते यांच्यावर ठरणार ते हे दोघांचं भवितव्य. पॉलिटिकल सायन्समध्ये बेसिक एक कन्सेप्ट आहे बॅलन्स ऑफ पॉवर. तुमचा जो स्पेसिफिक प्रश्न आहे त्या प्रश्नाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ठाकरे बँड टिकणं म्हणजे सक्षम विरोधी पक्ष असणं, या अर्थाने मी तो घेतो. कोणत्याही विरोधी पक्ष, आज काँग्रेस हा महाराष्ट्रामध्ये फार सक्षम राहिलेलं नाही, काँग्रेसचं नेतृत्व त्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये सक्षम राहिलेलं नाही आहे. अशा वेळेला सातत्याने विरोध करणारा, आवाज करणारा पक्ष असणं हे गरजेचं आहे, ही काळाची गरज असते, सक्षम विरोधी पक्षनेता. त्या दृष्टीने ठाकरे बँडचं टिकणं आवश्यक आहे का हा तुमचा जो प्रश्न होता, तर त्या दृष्टीने तो आहे.
आता हे लोकांनी ठरवायचे आणि हे दोघं काय मुद्दे घेऊन कशा प्रकारे एकत्र येऊ शकतात, खरंच हे एकत्र येतील का, हे एकत्र आल्यानंतर कुठले विषय घेऊन जात आहेत. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण जर आता एक मधल्या काळात चित्र बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टी विथ डिफरन्स म्हणणारी पार्टी, त्या देवेंद्र फडणवीसांचा एक फोटो प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या उजव्या बाजूला अजित पवार आहेत, त्याच्या बाजूला तटकरे आहेत, इकडे अशोक चव्हाण आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत. हे भाजपच्या कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य भक्तांना पटणारं आहे का, मतदारांना भाजपचा पटणारं आहे का, माझा पहिला प्रश्न आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे दोघं भाऊ जर एकत्र आले आणि महाराष्ट्रामध्ये सक्षम मुद्दे मांडून त्यांनी एक आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर लोक किती साथ देतील हा एक मुद्दा येतो. आणि ह्याच्याच बरोबर ती महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकल बॅलन्स राहण्याकरता कोणीतरी असणं गरजेचं आहे. तर हे दोघं भाऊ एकत्र आल्यास ती परिस्थिती निर्माण होऊ शकते का, हा म्हणजे फक्त सत्तेच्यासाठी नव्हे तर एक मोठा आवाज महाराष्ट्राचा अंकुश असणं, या दृष्टीने हा ब्रँड महत्त्वाचा म्हणजे वाटतो. हे जे युती होईल किंवा होण्याची शक्यता निर्माण झाली की आपण चर्चा करतो, ही मुळात निकाह आहे का विवाह आहे हा त्यातला फरक आहे. ते निकाहमध्ये मेहर देतात आणि मोडलं की ते परत घेतात. विवाह टिकतो, आयुष्यभर टिकवतात तो, तसं ते त्यांच्यात काय आहे की होणार ते बघायला लागेल. संजीव आणि मयूर अगदी थोडक्यात शेवटचा मुद्दा. त्याचं कारण आधी हे मराठीच्या विषयावर एकत्र येत आहेत, पण मराठीच्या विषयावरच हे वेगळे झालेले आहे. कुणाच्या लक्षात म्हणजे तेव्हा राज ठाकरेंचा विरोध केला, ते उद्धव ठाकरेंनी मी मुंबईकर ही आणलेली आणि संजय निरुपमला संपादक दोपहर का सामना आणि हिंदी उत्तर भारतीय आपलं काय तो विषय त्या मराठीवरच त्यांच्यात भांडणं झालेली. आणि आज त्याच विषयावर जेव्हा एकत्र येत आहेत संमेलन त्याने घेतलं होतं, त्याच्यामुळे हे उदय म्हणाला तसं हे टिकेल किती. आणि ब्रँड व्हॅल्यू म्हणजे फार थोडक्यात सांगतो, एकेकाळी नोकिया फोन सगळ्यात जास्त डिमांडमध्ये असायचा. बाकी सॅमसंग आणि SCL आणि एरिक्सनला कोण विचारायचं नाही, पण नोकियानी बटनाचा फोन चेंज नाही केला, बाकीच्यांनी स्क्रीन आणलं. आज नोकियानी स्क्रीनचा मोबाईल आणला, पण कोण घेत नाही. एक्झॅक्टली, कारण 20 वर्ष लागली ना मराठीचं नुकसान होतं आणि ठाकरेचं नुकसान होतं हे समजायला. 2005ला राज ठाकरे वेगळे झालेत. 20 वर्षांना ह्याच्यावर ह्याच्या नेतृत्वावरच प्रश्न येतो की तुम्हाला एक लॉस समजायला 20 वर्ष लागली तर ब्रँड बिल्ड करायला किती वर्ष लागतील. मयूर, नाही तर खूप वेळ लागेल. जर ते एकत्र आले तरीही नेत्यांचे मन जुळणार की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. अगदी. तर एकूणच हे ठाकरे बंधू एकत्र येणार का या संदर्भातली चर्चा होती. सर्व विश्लेषकांचे धन्यवाद, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात आणि एका सविस्तरपणे या चर्चेच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं की खरंच हा ठाकरे ब्रँड ही महाराष्ट्राची राजकीय गरज आहे का, की ती फक्त दोन बंधूंची राजकीय गरज आहे. अर्थात या सगळ्याची उत्तरं आपल्याला निवडणुकांमध्ये मिळणार आहे. खरंच महाराष्ट्र, उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या मनात आहे म्हणून आम्ही एकत्र येतोय अशा स्वरूपाचे एक वक्तव्यातून त्यांच्या संकेत मिळत आहेत. ते महाराष्ट्राच्या मनात तसंच आहे का हे जाणण्यासाठी आपल्याला निवडणुकांची वाट पाहावी लागेल. पण ठाकरे ब्रँड हा राजकारणावर अंकुश ठेवण्यासाठी फक्त सत्तेच्या अर्थाने नव्हे तर विरोधक म्हणून, एक आवाज म्हणून तो गरजेचा आहे का, अशा स्वरूपाची चर्चा या निमित्तानं खरंच पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. धन्यवाद.